कुस्तीपटू बजरंग पुनियाला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने पुन्हा निलंबित केलेला आहे आणि या संदर्भात त्याला नोटीसही बजावण्यात आली आहे। नॅशनल अँटी डोपिंग नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत बजरंगवर ही कारवाई करण्यात आली असून नोटीसेला उत्तर देण्यासाठी त्याला 11 जुलैपर्यंतची मुदत सुद्धा देण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कुस्तीपटू बजरंग पुनियाला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने पुन्हा निलंबित केल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, नक्कीच गौरी की कुस्तीपटू बजरंग पुनिया यांना पुन्हा निलंबित आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाडाने ही कारवाई केलेली आहे। म्हणजे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने ही निलंबनाची कारवाई केली आहे आणि त्यासाठी त्यांना 11 जुलैपर्यंतची नोटीसला उत्तर देण्यासाठी मुदतही देण्यात आली आहे। आणि कारण असं आहे की ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेण्यासाठी आशिया पात्रता स्पर्धेत चाचणी दरम्यान नाडाने बजरंग पुनियाला काही नमुने चाचणीसाठी मागितले होते, मात्र चाचणीसाठी मुदत संपलेले साहित्य दिल्याचा आरोप करत बजरंगने ते काही नमुने देण्यास नकार दिला होता। त्यामुळे त्याच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आणि ते शिस्त पाळण्याचे केलं नसल्या कारणाने त्याच्यावर ती नोटीस बजावण्यात आली आहे आणि 11 जुलैपर्यंत त्यांना ती मुदत देण्यात आलेली आहे। नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।